तिरटे ग्रामपंचायत अंतर्गत मौजे मोहपाडा येथे सुरू असलेल्या केटी बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामावरून निर्माण झालेला वाद चिघळला असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे प्रशासनाला अखेर हस्तक्षेप करावा लागला। गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित काम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहे। स्थानिक नागरिकांनी या कामावर गंभीर आरोप करत बंधाऱ्याच्या दुरुस्तीत निकृष्ट साहित्य वापरलं जात असल्याचं सांगितलं। शासनाच्या निकषांना डावलून काम होत असल्याने तात्काळ चौकशीची मागणी करण्यात आली। त्यानंतर जलसंपादन विभाग म्हणजेच लघु पाटबंधारे दिंडोरी येथील अधिकाऱ्यांकडे उलट तपासणी अहवाल पाठवण्यात आला असून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। दरम्यान माजी उपसभापती पंचायत समिती पेठ श्री महेश टोपले यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे। सदर ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांचं प्रमोशन थांबवावं असा इशारा त्यांनी दिलाय। यासोबतच पेठ तालुक्यातील इतर विकास कामांबाबतही धक्कादायक आरोप समोर आले आहे। एका रस्त्यावर 2 रस्ते दाखवून निधी काढणं, बंधाऱ्याच्या दुरुस्त्यांमध्ये अनियमितता, वनतळे कामांमध्ये त्रुटी, पीसीसी न करता फरशी बसवणं तसेच शासनाच्या निकषांना बगल देत वैयक्तिक शेतांकडे लक्ष वळवणं असे बोगस प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या सर्व कामांचा पंचनामा लवकरच माध्यमांद्वारे समोर आणला जाणार असल्याची माहिती महेश टोपले यांनी दिली आहे। दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून तालुक्यातील विकास कामांवरील भ्रष्टाचाराचा मुद्दा आता अधिकच तापण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।